नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मंडळी, अत्यंत जिवंत आणि ज्वलंत विषय घेऊन आलोय, तो म्हणजे लग्न म्हणजे व्यवहार नाही. कालपासून त्या वैष्णवीच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल आपण वाचतोय, ऐकतोय. अगदी आपल्या सर्वांचं अंतर्मन हेलावून गेलेलं आहे. इतकी गोड, शिकलेली, आत्मविश्वासू मुलगी आणि तिच्या डोळ्यात स्वप्न असतील, जग जिंकायचं बळ असेल, तरी सासरचा हावरट वागणं, सासरच्या माणसांचं चुकीचं वागणं, माहेरचं मौन आणि समाजाच्या दृष्टीने इज्जत या कल्पनेनं तिला अखेर संपवलं. हे लग्न तिच्या स्वतःच्याच पसंतीनं झालं होतं. घराणंही तालेवार होतं, परंतु नंतर हळूहळू दडपशाही, मागण्या, छळ सुरू झाला. 50 लाखाचं सोनं, लाखोंचं चांदी सामान, फॉर्च्युनर गाडी, भव्य लग्न सोहळा, एवढं सगळं देऊन सुद्धा जर सासरची मंडळींची हाव कमी होत नसेल, तर हे नातं तेव्हाच तुटायला हवं होतं. मुलगी आपल्या आईवडिलांना होणारा सर्व छळ सांगते, आत्महत्येचा प्रयत्न देखील करते, तरी सुद्धा लोक काय म्हणतील, संसार वाचवा या भ्रामक कल्पनेच्या पायी तिला पुन्हा त्या नरकात ढकललं जातं. हेच का आपलं शिक्षण? हेच का ते सुसंस्कृतपण? काय उपयोग मोठ्या घराण्याचा जेव्हा आपल्या लेकीच्या डोळ्यातील वेदना दिसेनात? लग्न म्हणजे दोन व्यक्तींच्या प्रेमाचा, विश्वासाचा, सामंजस्याचा एक प्रवास असतो. त्यात जर देवाणघेवाण, प्रतिष्ठेचा दिखावा, घराण्याची इब्रत आणि समाजाची भीती यांचा शिरकाव झाला, तर हे नातं म्हणजे व्यवहारच ठरतं आणि व्यवहारात माणुसकी हरवते आणि नाती संपतात. मुली शिकतात, कमवतात, जगात नाव मिळवतात, पण घरात जर त्यांना न्याय, प्रेम, पाठिंबा नसेल, तर त्यांच्या त्या सर्व प्रगतीचा काय उपयोग? आज गरज आहे की लग्न म्हणजे व्यवहार नाही, ही भावना आपण खोलवर रुजवली पाहिजे. मुलींच्या शिक्षणासोबतच त्यांना आत्मनिर्भरतेचा, निर्णय क्षमतेचा आणि आत्मसन्मानाचा वारसा दिला पाहिजे. फक्त सासरच नाही, तर माहेरही सजग, जागृत आणि बिनधास्त असावं लागतं. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, मुलगी देणं म्हणजे व्यवहार नाही, तर ती एक जबाबदारी आहे. तिच्या अस्तित्वावर प्रेम करण्याची, तिच्या स्वप्नांचं पाठबळ होण्याची. लग्न म्हणजे तुझं आणि माझं नाही, तर आपलं होणं असतं. इथे हिशोबाच्या वह्या नसतात, तर भावनांची गाठ असते. इथं देणं घेणं नसतं, तर समजून घेणं असतं. व्यवहारात लाभ आणि तोट्याचा हिशोब मांडला जातो, पण लग्नात सुखदुःखांची समान भागीदारी असते. व्यवहारात अपेक्षा असतात, पण लग्नात विश्वास असतो. लग्न म्हणजे आयुष्यभराचं एकत्र चालणं, थकलेल्या पावलांना आधार देणं आणि गोंधळलेल्या मनाला समजावणं आणि एकमेकांच्या डोळ्यात घरं शोधणं. कारण लग्न म्हणजे व्यवहार नाही, तर जीवनाची एक सुंदर, अर्थपूर्ण आणि प्रेमळ सोबत आहे. हे आपण लक्षात घ्या. कारण लग्न म्हणजे व्यवहार नाही, हे पुन्हा एकदा आपण समजावून घ्या. तर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, लग्न म्हणजे व्यवहार नाही हा लेख तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट्समध्ये लिहून कळवा. धन्यवाद.